आरवली क्रिकेट संघ आणि त्या आरवलीश्वर स्पोर्ट्स आरवली क्रिकेट संघाविरुद्ध भिडण्यासाठी कोणता संघ सक्षम ठरेल याची निश्चिती करणारा दुसरा उपांत्य फेरीचा सामना जितेन नागोजी स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज नितेश राऊळ ही सलामीची जोडी मैदानावर. पहिला चेंडू मितेशाचा यॉर्करलँड पद्धतीचा हलकेच थोपवून काढला जातोय. जोपर्यंत चेंडूचा प्रवास शॉर्ट मिड विकेटला होतोय. एकेर धाव सहजगत्या या ठिकाणी जितेन नागोजी हा फलंदाज पूर्ण करतोय. मितेश बांदेकर गोलंदाज. मितेश बांदेकर गोलंदाज पॅव्हलियन एंडकडनं गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर एकेर धावेने या ठिकाणी खातं खोललं जातंय ते जितेन नागोजीकडनं. गोलंदाजी मार्कवर परत एकदा मितेश हा सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो नितेश राऊळ. अतिशय बहारदार असा खेळ तुळस क्रिकेट संघाने केला, मात्र अंतिम क्षणी थोडासा अनुभवाने तो कमी पडला. ओव्हरपिच पदाचा चेंडू, मोठा फटका. ज्यावेळी संपर्क झाला सीमारेषा चेंडू पार करेल यावर शिक्कामोर्तब होतं, मात्र चौकारासाठी चेंडू या ठिकाणी सीमोल्लंघन करतोय. पण 4 धावांनी नितेश राऊळ स्वतःचं खातं हे खोलतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 धावा धावफलकावर. दोन्ही संघ हे आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध. विस्फोटक फलंदाजी ही त्यांचं ब्रह्मास्त्र आणि त्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर हा उपांत्य फेरीचा सामना मोठ्या धावसंख्येचा होईल असा अंदाज वर्तवला जातोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. बिनबाद 5 धावा धावफलकावर. परत एकदा मितेश राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं म्हणजे राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं पंचांच्या डाव्या हाताकडनं गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तो समोर आहे नितेश राऊळ आणि वन्स बाउन्स निश्चितपणे मिळतोय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर हुकचा फटका टोलवायचा होता, मात्र अनपेक्षित उसळी घेणारा चेंडू फटक्यापासून वंचित ठेवतोय तो नितेशला. बाकीचे सोपस्कार यष्टिरक्षक पूर्ण करतोय तो ऋषी. निर्धाव चेंडू हा गणला जातोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मितेश बांदेकर हा राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय पंचांच्या डाव्या हाताकडून. यावेळी खराब असा चेंडू उजव्याच्या बराच बाहेर जाणारा. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. वाईडचा इशारा पंचांकडनं. एकंदरीत 2 अवांतर धावा. 2 अवांतर धावेंच्या सहाय्यानं धावफलक बदलतोय तो 7 धावांवर. 7 धावा धावफलकावर. बिनबाद. डावकुऱ्याचा या ठिकाणी जितेन नागोजी स्ट्राईकला सज्ज होतोय. एक आकर्षक असा खेळाडू जितेन नागोजी. अष्टपैलू असा खेळाडू. आज अष्टपैलूत्वाची झलक त्याला दर्शवावी लागेल. मोठे फटके टोलवावे लागेल आणि त्याच इराद्यानं तो सज्ज होतोय. टप्प्याचा चेंडू. सुरेख असा हुकचा फटका. चेंडूचा प्रवास होतोय तो अर्थातच या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चौकारासाठी. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं ज्या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हता अशा खाली जागी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू टोलवला जातोय तो या ठिकाणी फलंदाज जितेन नागोजी याच्याकडनं. त्याच्या खाती पहिल्या चौकाराची नोंद होते व या चौकारानं सांघिक धावफलक हंसिका स्पोर्ट्स लेडी क्रिकेट संघाचा वधारतोय. तब्बल 11 धावा धावफलकावर. बिनबाद. तोडफोड विस्फोटक अशी फलंदाजाची सलामीची जोडी मैदानावर. मितेश गोलंदाजीवर सज्ज. ओव्हरपिच पदाचा चेंडू. फटका हवेत राहतोय. चेंडूचा अंदाज घेतोय क्षेत्ररक्षक. चेंडूपर्यंत मी पोहोचू शकणार नाही हे मनी जाणतोय, त्यामुळे झेल टिपण्याचा नाद सोडून तो चेंडू अडविण्यात डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक धन्यता मानतोय. जितेनच्या खाती मिळते ती एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 12 धावांवर. निर्धारित 5 षटकांचा उपांत्य फेरीचा सामना. दोन्ही संघाच्या अस्तित्वाची लढाई. आरवलीश्वर चषक 2024च्या अंतिम टप्प्यात प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी एक जिंकण्याची लढाई होताना दिसते उपांत्य फेरीच्या निमित्तानं. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. फटका फसतोय. चेंडू हवेत राहतोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक गगनात विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करतोय आणि जी सफलता अति आवश्यक होते गोलंदाजी करताना या ठिकाणी श्री स्पोर्ट्स देवबा क्रिकेट संघासाठी ती कामगिरी अर्थात गडी बाद करण्याची यशस्वीतेत परावर्तित होण्यासाठी शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाचा सिंहाचा वाटा. क्षेत्ररक्षक वॉटसन या ठिकाणी नेत्रदीपक झेल टिपतोय. माघारी परतावं लागतंय नितेशला. एका चौकारच्या सहाय्यानं 4 धावांवर व पहिल्या षटकाच्या सांगते केलीस 1 गडी बाद 12 धावा. या ठिकाणी रेडी क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना मैदानावर. षटकांचा सामना. प्राथमिक षटक हे पॉवर प्लेचं आपण अनुभवलंय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 2 चौकार दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून षटकाची सुरू सांगता एका उत्तुंग षटकारानं करावी. हॅलो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओमकार चिपकर यासाठी
हेमंत शेंडेकर याचकडून 500 रुपये, तसेच सरपंच समीर कांबळी याचकडून 200 रुपये पारितोषिक. विनंती करतो ओमकार चिपकर कृपया कॉम्बॉक्स समोर यायचे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नवीन फलंदाज गजा सूर्याजी याची वर्णी लागते. गजा सूर्याजी याच्याबाबत बोलायचं झाल्यास गजा सूर्याजी हाही एक विस्फोटक असा फलंदाज. आपल्या बॅटचा प्रसाद अनेक वेळा अनेक तगड्या संघांना त्यानं दिलाय. संकट मोचक म्हणून तो उभा राहिलाय. खेळ समाप्त होतोय अर्थातच या ठिकाणी पहिल्या षटकाच्या सांगते केलीस 12 धावा या धावफलकावर. गजा सूर्याजी याच्याबाबत आताच या ठिकाणी वार्तालाप चालू होता की हल्ली क्रिकेट मोसम जो गाजतोय 2023-2024चा, या क्रिकेट मोसमामध्ये बऱ्यापैकी इनफॉर्म मध्ये असलेला गजा सूर्याजी याच्या बॅटचा प्रसाद अनेक गोलंदाजला मिळालाय. हल्लीच शिरोडा येथे झालेली क्रिकेट स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये अर्धशतक त्यानं फटकावलंय. राजाराम वॉरियर सारख्या संघाविरुद्ध आक्रमक फटकेबाजी करताना निर्धारित 8 षटकात आवश्यक असलेल्या 106 धावांचा पाठलाग करताना त्यानं विस्फोटक असं अर्धशतक झळकवलं होतं. तोच गजा सूर्याजी यावेळी फलंदाज म्हणून अर्थात नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकला सातत्यपूर्ण कामगिरीने लक्षवेधी अशी भूमिका संघाच्या विजयात जो बरखुबीने निभावतोय असा डावखुराचा जितेन नागोजी. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. गोलंदाज विकी याची वर्णी लागते. डावातील दुसरं षटक हाताळण्यासाठी व विकी पंचांच्या उजव्या हाताकडनं राईट आर्म राऊंड विकेट ही पद्धतीनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय जितेनसाठी. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका मागे ताकद नव्हती आणि ही अपुरी ताकद झेगलात परावर्तित होते. डीप लॉंगॉनच्या दिशेनं उत्तुंग फटका निघाला होता. चेंडू सीमारेषच्या दिशेनं मार्गक्रमण करत होता. मात्र पूर्वानुमान सुरेख हे अर्थातच या ठिकाणी क्षेत्ररक्षक नितीन बांदेकरचं स्वतःला झोकतोय आपल्या उजवीकडे. गगनात विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करतोय व रेडी क्रिकेट संघाला बसतोय दुसरा हादरा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावर. जितेन नागोजी झेलची होऊन मधण्याच्या बाहेर व त्याची जागा करण्यासाठी अष्टपैलू असा खेळाडू गौरेश कांबळी याची वर्णी मैदानावर लागते. गौरेश एक समयोचित असा खेळाडू, खास करून त्याची फटकेबाजी प्रेक्षणीय असते, संघाच्या कामगिरीला पोषणदायक असते आणि त्या गौरेश कांबळीवर या ठिकाणी जबाबदारी येऊन ठेपली आहे फलंदाज म्हणून मैदानावर संघाचा डाव सावरायचे. दोन्ही फलंदाज अनेक व्यावसायिक क्रिकेटचा ज्या दोन्ही खेळाडूंना निश्चितपणे अनुभव, त्या दोन्ही खेळाडूंच्या अनुभवाचा कस लागेल मैदानावर. दुसऱ्या बाजूनं अनुभवाने काहीसा कमी मात्र दर्शन बांदेकरच्या छत्रछायेखाली गोलंदाजीचे धडे घेत या ठिकाणी आपल्या नावाचा ठसा ज्यानं उमटवलाय तो विकी. आलेली नामी संधी संघाला सफलतेत परावर्तित करण्याची त्या संधीवर मार्गक्रमण करताना गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू दोन्ही हा समांतर होत या ठिकाणी वाईडचा इशारा पंचांकडनं होतोय. एक अवांतर धाव एकेरी अवांतर धावेच्या सहाय्यानं धावफलक बदलतोय तो 13 धावांवर. ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा ते आदरणीय कावळे सर यांचं या सामन्यादरम्यान या ठिकाणी आगमन होताना दिसतंय. आम्ही विनंती करतोय आदरणीय कावळे सर यांना आपण यावं, मान्यवरांच्या मान्यवर कक्षेत आपण स्थानपन्न व्हावं. 13 धावा धावफलकावर. ओव्हरपिच फुलटॉस पद्धतीचा चेंडू सुरेख असा फटका. चेंडूचा प्रवास हा डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. अगदी लेदर बॉल क्रिकेटच्या पछडीतला हा फटका गौरेश कांबळी याच्याकडनं आपण पाहतोय व या फटक्याद्वारे दुहेरी धावांनी तो स्वतःचं खातं हे खोलतोय. आपल्या आगमनाची तो वर्दी देतोय प्रतिस्पर्धी संघाला आणि मोठ्या धावफलकाची नांदी या ठिकाणी या दुहेरी धावांनी झाली असं तो स्पष्टपणे व्यक्त करतोय. 15 धावा धावफलकावर 2 गडी बाद. एका बाजूला गजा सूर्याजी, दुसऱ्या बाजूला गौरेश कांबळी. या दोन्ही फलंदाजांना पाय रोवून खेळपट्टीवर उभं राहावं लागेल. संघाला 50च्या पार पोचवावं लागेल एका मोठ्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याच कामगिरीची निश्चितपणे दखल घेत गोलंदाज विकी याच्या गोलंदाजीचा सामना हा होतोय. ओव्हरपिच चेंडू देखण्या फटका. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरात चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे जातोय तो चौकारासाठी. देखण्या असा फटका गौरेश कांबळी टोलवतोय. मोठ्या षटकाराच्या अपेक्षेला या ठिकाणी पात्र न ठरता केवळ 2 क्षेत्ररक्षकांची असलेली व्यूहरचना ती व्यूहरचना भेदली जाते. देवबा क्रिकेट संघाविरुद्ध रेडी क्रिकेट संघासाठी निघतोय तो आकर्षक चौकार व या 4 धावांनी धावफलक वधारतोय तो 19 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी हंसिका स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघ 19 धावा 2 गडी बाद. डावातील दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर विकी सज्ज होतोय. हर एक कसोशीचे प्रयत्न गौरेशला रोखण्याचे तो निश्चितपणे मैदानावर करतोय. यावेळी
मोठा फटका गौरेशला टोलवायचा होता, मात्र चेंडूची गती त्याला दगा देते. स्वतःवर गौरेश नाराज दिसतोय, कारण मनाजोगा फटका त्याला टोलवण्यात यशस्वीता प्राप्त होत नाही. मात्र क्षणिक आलेली नाराजी, त्या नाराजीचं संकट दूर सारत नव्या जोमानं, नव्या उत्साहानं तो गोलंदाज विकी याला सामोरं जाण्यासाठी मैदानावर हा सज्ज होतोय. पुढे सरसावला होता पददल, त्याच्या जोरावर मोठा फटका गौरेशला टोलवा असं वाटत होतं. मात्र परत एकदा गोलंदाज विकी आपली लेंथ कमी करतोय आणि फलंदाजला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवतोय. डावातील अवघड दुसरं षटक प्रगतीपथावर तब्बल 19 धावा धावफलकावर. स्ट्राईकला या ठिकाणी गौरेश कांबळी वैयक्तिक 6 धावांवर सामना करण्यासाठी सज्ज होतोय. तो गोलंदाज विकी याच्या षटकातील शेवटच्या चेंडूचा. फुलरलेन पतेचा चेंडूचा प्रवास ठरवायचा होता, तो एक्स्ट्रा कव्हरला. मात्र लिडिंग आहे, चेंडू जातोय तो बॅकवर्ड पॉइंटला. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेर धावेने षटक क्रमांक 2 हे समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूला गजा सूर्याजी तब्बल 7 चेंडूंपासून स्ट्राईकला अबाधित आहे. एकही चेंडू खेळायची त्याला संधी मिळाली नाही. तर दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी मात्र गौरेश कांबळी खेळी साकारताना दिसतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 20 धावा या धावफलकावर. हॅलो, चेतन पिळणकर साहेब यांची उपस्थिती इथे आम्हाला दिसते. सर, तुम्हाला विनंती करतो कृपया कॉम्बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच सर म्हणजे बाळू कुडव यांना पण हे पण आले या मॅच बघण्यासाठी. सर, तुम्हाला पण विनंती करतोय मानधन स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. ज्यानं डावाची सुरुवात केली होती तो मितेश बांदेकर परत एकदा आपल्या स्क्रीनवर येतोय. जमलेली जोडी फोडावी, गौरेशला माघारी परतावं या इराद्यानं या ठिकाणी वर्णी लागते ती गोलंदाज मितेश याची. उजव्याशीचा चेंडू बराच बाहेर जाणारा, वाशी टू काशी अशी ज्या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नव्हे तर हल्लीच्या मॉडर्न क्रिकेटमध्ये ज्या चेंडूची या ठिकाणी गणना केली जाते, असा चेंडू या ठिकाणी मर्यादेचं उल्लंघन करणारा. एकेरी अवांतर धाव, ज्या एकेरी अवांतर धावेने धावफलक बदलतोय तो 21 धावांवर तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस. 21 धावा धावफलकावर 2 गडी बाद. ओव्हरपिच पदायचा चेंडू फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत दिलखुलासपणे झेलाचा स्वीकार करतोय. व ज्या कामगिरीसाठी गोलंदाज मितेश याची वर्णी लागली, कर्णधाराच्या विश्वासाला तडा लावू न देता मी सार्थकी लावू शकतो याचा परिणय देताना गोलंदाज दिसतोय तो मितेश. मैदानाच्या बाहेर झेलचित होऊन जावं लागते ते गौरेशला. 3 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा डीस आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय आणि याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे ते म्हणजे tenniscricket.inच्या पूर्ण टीमला. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्या 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. युट्यूबद्वारे थेट प्रक्षेपण आपण केवळ भारत देशात नव्हे तर भारत देशाच्या पलीकडे तब्बल 197 देशांमध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकतो. आणि tenniscricket.inच्या बरोबरीनं हे चित्रण आपल्या समोर सादर करण्यासाठी सन्माननीय डोंगरे साहेब आणि सन्माननीय कावळे सर यांचं सहाय्य हे तेवढंच महत्त्वाचं. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा साहसी फटका, चेंडूचा प्रवास होतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. डीप लॉंग ऑफ वर्ण क्षेत्ररक्षक नितीन बांदेकर चेंडूवर पोहोचतोय, फेक करतोय तो गोलंदाजाच्या दिशेनं. 2 धावा सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. ज्या दुहेरी धावानं या ठिकाणी धावसंख्या वाढते, धावफलक स्थिरावतोय तो अर्थातच या ठिकाणी 23 धावांवर. 23 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. फलंदाज हरी हा स्ट्राईकला.
शफल होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूचा प्रवास होतोय तो मिड विकेटला. एक धाव तर फलंदाज पूर्ण करतायच्या एकेर धावेने धावफलक बदलतोय. 24 धावांवर स्थिरावतोय. 24 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. तब्बल 10 चेंडूंच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गजा सूर्याजी याला खेळण्याची संधी मिळते. प्रथमताच गजा सूर्याजी हा स्ट्राईकला येतोय. क्षेत्ररक्षक रोहितची गजा सूर्याजी पाहणी करतोय. खेळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज मितेश याची गोलंदाजी. फुलटॉस पद्धतीचा चेंडूला हलकीच दिशा दिली जाते. चेंडूचा प्रवास होतोय तो डीप पॉइंटला. ज्या ठिकाणी धावांचा निर्बंध अशा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू मार्गक्रमण करतोय. 2 धावा गजा सूर्याजीला मिळत आहेत. दुहेरी धावेने स्वतःचं खातं तो खोलतोय व या 2 धावेने पाव शतकाला गवसणी घालत 26 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात असा समाधानकारक धावफलक दिसतोय तो रेडी संघाचा. तिसरं षटक मैदानावर प्रगतीपथावर. आपल्या स्पेलची सांगता करण्यासाठी गोलंदाज मितेश उंचपुरा असा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी आणि निश्चितपणे गजा सूर्याजी हा फलंदाज त्याला सामोरा जाईल. मोठा फटका टोलवायचा होता. प्रयत्न असफल ठरतोय. गोलंदाज हलकीच दाद मागतोय. मात्र या दादेमध्ये विश्वास नव्हता तर अति उत्साह स्पष्टपणे जाणवत होता. अनुभवी पंच प्रदीप पेडणेकर यांच्यावर कोणताही विपरीत परिणाम या दबावाचा येत नाहीत. दबावाचं तंत्र ते या ठिकाणी नम्रपणे झुगारतायत. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूसह डावातील तिसरं षटक हे संपुष्टात येतंय. 3 षटकांच्या सांगते केली 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात ज्यांच्या माध्यमातून युट्यूबचं थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय ते आमचे आदरणीय सन्माननीय कावळे सर यांचं आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी मान्यवरांच्या कक्षात होतोय. मी विनंती करतोय आमचे गुरुवर्य सन्माननीय कावळे सर यांना आपण यावं व या ठिकाणी निश्चितपणे मान्यवरांच्या मान्यवर कक्षात घेऊन आसनस्थ व्हावं. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या सांगत्याखेरीज या ठिकाणी 26 धावा धावफलकावर. मित्रहो, शैक्षणिक कालावधीमध्ये सरस्वती विद्यालय आरवली टाक येथे या ठिकाणी शिक्षण घेत असताना ज्या गुरुवर्यांनी या ठिकाणी आम्हाला घडवलं त्याच गुरुवर्यांच्या समोर या ठिकाणी समालोचन करण्याचा दुर्मिळ योगायोग या स्पर्धेच्या माध्यमातून येतोय. उच्चवैष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईचा इशारा निश्चितपणे येतोय तो पंच टेमकर यांच्याकडनं. एक अतिरिक्त धाव एकेरी अतिरिक्त धावेने धावफलक बदलतोय. धावसंख्या स्थिरावली जाते ती 27 धावांवर. 4थ्या षटकाची सुरुवात होते ती गोलंदाज आदित्य याच्या कर्वी. आदित्य एक उदयोन्मुख असा गोलंदाज आणि जर त्याने हॅट्रिक संपादन केली तर या ठिकाणी त्याला तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक पुरस्कृत केलंय. सन्माननीय जयेश तांडेल यांनी फुलटॉस पद्धतीचा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला हलकेच मिड विकेटच्या दिशेनं विथ अलॉंग द कार्पेट म्हणजे जमिनीलगत टोलवलं जातंय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धावेने धावफलक स्थिरावला जातोय तो 28 धावांवर. स्पर्धेच्या सुरुवातीपासून पारितोषिकांची खैरात फलंदाजांसाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक NP बोअरवेलचे मालक सन्माननीय पाल्येकर ब्रदर्स यांनी पुरस्कृत केलेलं ते पारितोषिक साथ देत आहे. त्या पारितोषिकाचा या ठिकाणी पाठलाग करण्याच्या प्रयत्नात गजा सूर्याजी मोठ्या फटक्याच्या नादात जेलची धोतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नितीन बांदेकर याचं कौतुक करावं तेवढं थोडं की जो चेंडू त्याच्या चेंडूचा ठाव त्याला मिळेल न मिळेल ही शक्यता या ठिकाणी मनी होती. मात्र चेंडूपर्यंत पोहोचतोय. दिमाखातरित्या झेल टिपतोय. गजाजी सूर्याजी नावाचं वादळ हे या ठिकाणी घोंगावण्यापूर्वी शमलं जातंय व अंसिका स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघाला बसतोय तो निश्चितपणे 4था हादरा. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 28 धावा. गजा सूर्याजी बॅक टू पॅव्हेलियन आणि गजा याची जागा करण्यासाठी आणखी एक धडाडीचा आक्रमक शैलीचा फलंदाज अक्षय याची वर्णी मैदानावर लागते हरी याला साथ देण्यासाठी. पाय रोवून खेळपट्टीवर उभं राहावं लागेल. प्रत्येक सामना हा अनुभवाचे बोध घेऊन तुमच्या समोर येतोय व मागील सामन्यात ज्या चुका झाल्या त्या चुकाची पुनरावृत्ती न करता त्या चुकांपासून बोध घेत काहीतरी नवीन करण्यासाठी आपणास प्रवृत्त करतो. त्याच तऱ्हेनं आदित्य या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर कसोशीचे प्रयत्न करतोय. आज स्टारकास्ट खेळाडू दर्शन बांदेकर संघात उपस्थित नाही मात्र त्याची कमतरता माझ्या संघाला मी जाणवू देणार नाही. हरेक कसोशीचे प्रयत्न करू. देवबा क्रिकेट संघाचा झेंडा अंतिम फेरीपर्यंत रोवू या निर्धारानं कामगिरी ही होते. चेंडू डाव्या यष्टीवरचा पायचीतची हलकीच दाद मागितली जाते. मात्र या स्पर्धेच्या नियमावलीनुसार सर्व ठिकाणी फलंदाज हा सुरक्षित या ठिकाणी एकेरी धाव निघते. चेंडू बॅटला स्पर्श करून जातोय तो अक्षयच्या असा निश्चितपणे या ठिकाणी
संकेत, त्या संकेतावर शिक्कामोर्तब होतोय. एकेर धावेने अक्षय स्वतःचं खातं खोलतोय. म्हणजे एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 29 धावांवर. 29 धावा 4 कार्यांच्या मोबदल्यात अक्षय गोलंदाजी मार्कवर हा या ठिकाणी होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑन पूल बदाईचा फटका. ज्या फटका पाहण्यासाठी आतुरतेनं क्रिकेट रसिकांचं लक्ष मैदानावर लागलंय तो NP बोरवेल प्रीमियम षटकार निघतोय हरी याच्या माध्यमातून. ज्या षटकारासह 100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय पाल्येकर ब्रदर्स यांनी पुरस्कृत केलेलं, त्या पारितोषिकाचा धनी ठरतोय तो अर्थातच हरी. मात्र क्षणिक समाधान न मानता यापेक्षाही सरस फटके त्याच्याकडनं निघावेत ही अपेक्षा रेडी क्रिकेट संघाची. तर दुसऱ्या बाजूनं जो मार खाल्लाय त्या मारापासनं काहीसा बोध घेत एक योजनाबद्ध गोलंदाजी आदित्य याने साकारावी असा काहीसा निश्चितपणे देवबाग क्रिकेट संघाचं विचारमंथन असेल. ओव्हरपेड चेंडू, मिनी हेलिकॉप्टर असं म्हणतात उडवलं जात आहे आणि हेच मिनी हेलिकॉप्टर सलग दुसऱ्या षटकारासाठी तब्बल 6 धावांचं योगदान देते ते हरी याला. ऐन मोक्याच्या क्षणी हरी नावाचा सितारा हा आरवलीच्या मैदानावर अक्षरशः तळपतोय. मिनी हेलिकॉप्टर तो उडवतोय. MS धोनीच्या स्टाईल मध्ये एक सुरेख असा देखण्या फटका सलग दुसऱ्या षटकारासाठी परावर्तित होतोय आणि हा देखण्या दुसरा षटकार सर्व काही आलबेल असल्याचे निर्वाळे हा रेडी संघाला देताना 41 धावा धावफलकावर. चौथं षटक हे प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर आदित्य सज्ज. सलग 2 चेंडूंवर 2 षटकार. त्यानंतर तिसराही चेंडू षटकारासाठी टोलवला जातोय. हरी नावाचं वादळ हे आरवली टेंभोळीच्या मैदानावर अक्षरशः थैमान घालतंय आणि हरी नावाच्या थैमान घातलेल्या वादळासमोर अक्षय नावाचा गोलंदाज हा पुरता नतमस्तक होतोय आणि पर्यायानं या ठिकाणी देवबाग संघालाही नतमस्तक व्हावं लागतंय. 47 धावा धावफलकावर 4 षटकांचा खेळ हा समाप्त. षटकारांची बहुमूल्य हॅट्रिक जी फलंदाजांना साध्य केली त्या कामगिरीबद्दल फलंदाज हरी याला 200 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत केलंय. हरी गौडा हा फलंदाज या ठिकाणी आपल्या नावाची ओळख देतोय. मैदानावर षटकारांची हॅट्रिक साध्य करतोय. सकाळच्या सत्रामध्ये हॅट्रिकच्या बाबत जी गोष्ट सांगितली होती की हॅट्रिक हा शब्द कसा अस्तित्वात आला किंवा काय आला, त्या शब्दाला त्या घटनेला या ठिकाणी निश्चितपणे साक्ष देणारी अशी बाब ठरते. इनिंगच्या सांगते अखेरीस निश्चितपणे आम्ही त्या गोष्टीचा नामोल्लेख जरूर करू. मैदानावर जाऊया. डावातील 5वं षटक मैदानावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण हा सज्ज. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. आता मात्र देवबाग क्रिकेट संघाचा आत्मविश्वास हा ढळतोय. जे नियंत्रण त्यांनी सुरुवातीच्या 3 षटकांपर्यंत ठेवलं होतं, 4थ्या षटकात आदित्य मार खातोय. 1 धाव अवांतर धावेच्या स्वरूपात ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय 48 धावांवर. 48 धावा धावफलकावर 4 कार्यांच्या मोबदल्यात. परत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. वाईटची दाद मागतोय तो अक्षय. यावेळी मात्र पंच सांगतायत की चेंडू मारण्याजोगा होता, सफल होऊन खेळण्याचा तू प्रयत्न करतोयस आणि क्रिकेटच्या बदलत्या नियमानुसार ज्या वेळी फलंदाज चेंडूचा पाठलाग करतो तेवढीच वाईटची रेषा ही पुढे जाते. त्यामुळेच हा चेंडू गोलंदाज या ठिकाणी किरण याच्या खाती नोंदवला जातोय निर्धाव म्हणून. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखण्या फटका. परत एकदा चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. षटकार चौकारांचा अक्षरशः पाऊस या ठिकाणी पाडला जातोय. सन्माननीय चेतन पिळणकर यांनीही हरिगौड्याच्या बहारदार अशा कामगिरीसाठी रोख पारितोषिक या ठिकाणी दिलंय. सन्माननीय पिळणकर साहेब आपले मनपूर्वक आभार. चौकारांना सांघिक अर्धशतक धावफलकावर हे रेडी क्रिकेट संघाचं. आता मात्र आत्मविश्वासानं नटलेली खेळी ही साकारली जाते. 52 धावा 4 कार्यांच्या मोबदल्यात. परत एकदा किरण गोलंदाजी मार्कवर सज्ज. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. एकेर धाव घेण्याचा प्रयत्न. फेक होते स्ट्राईक एंडच्या दिशेनं. तोपर्यंत हरिगौडा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय. सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा या हरीवर खिळल्यात, कारण या ठिकाणी रेडी क्रिकेट संघासाठी तो संकट मोचकाची भूमिका साध्य करताना दिसतोय. व ज्या ठिकाणी गजासूर्याजी, जितेन नागोजी सारखे फलंदाज अचूक टायमिंग साध्य करण्यास सगळ्यात होते, धावांसाठी संघर्ष होत होता, त्या ठिकाणी हरिगौडा सलग 3 षटकार ठोकतोय व देवबाग क्रिकेट संघाविरुद्ध रेडी संघाला मजबूत अवस्था प्रदान करून देतोय. 53 धावा धावफलकावर. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, सुरेख असा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकारासाठी.
हरी नावाच्या वादळाला कशा तऱ्हेनं थोपवावं यावर विचार मंथन होतोय. हर एक गोलंदाज या ठिकाणी पूर्णपणे मार खातोय आणि रेडी क्रिकेट संघाला सुरक्षित अशा अवस्थेत प्रदान करून देण्यासाठी या ठिकाणी सिंहाचा वाटा उचलला जातोय. 57 धावा धाव फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. सत्तावन्न धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ हा बाकी. या डावाचा शेवट होण्यासाठी गोलंदाज किरण किमया करेल का? हरीला थोपवण्यात त्याला यशस्वीता प्राप्त होईल का पाहायचं आहे, की या 2 चेंडूंवर एखादा मोठा फटका हरी मारतो तेही पाहायचं आहे. ओव्हर पेच मध्येचा चेंडू देखण्या असा फटका, एक मधुर ध्वनी या ठिकाणी उमटला चेंडू व फळी यांच्या संपर्कातनं आणि हा मधुर ध्वनी तब्बल 6 धावांचं योगदान देऊन देतोय. षटकारांना धावसंख्या परावर्तित होते ती 63 वर. या ठिकाणी विस्फोटक तोडफोड अशी फलंदाजी, अक्षरशः चेंडूच्या तिनक्या उडत आहेत आणि क्रिकेटच्या दुसऱ्या भाषेत किंवा समालोचनाच्या दुसऱ्या शैलीत सांगायचं झाल्यास जर चेंडूला भावना असल्या असत्या तर तो जखमेने विवळला असता. एवढी जोरकस फटकेबाजी हरी याच्या माध्यमातून आम्ही अनुभवतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करताय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे हरी अडचणीत येईल यात कोणतीही शंका नाही. रिव्ह्यू मागितला जातोय तो नो बॉल साठी. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत, एक नो बॉलच्या स्वरूपात, म्हणजे 2 धावा तर निघाल्यात. मात्र या ठिकाणी हरी धावचीत झाला यावरही शिक्कामोर्तब झालंय. मात्र फ्री हिट साठी हा चेंडू आहे की नाही यावर खातरजमा होण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत ही घेतली जाते. फुलटॉस पद्धतीचा चेंडू शरीरवेदी होता त्यामुळे नो बॉल घोषित पंच करतायत. त्यामुळे हरी जरी धावचित झाला तरी एक चेंडू अजूनही या डावातील शेष राहतोय. सांघिक धावसंख्या धाव फलकावर 64 धावा. 64 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. हरी आशेच्या किरण या ठिकाणी मैदानावर रेडी क्रिकेट संघासाठी एक लखलखता तारा, त्याचे साथीदार तंबूमध्ये परतले. मात्र एका बाजूने तो खिंड लढवत राहिला, मोठे फटके टोलवत राहिला आणि त्याच्या मोठ्या फटक्यांसमोर समोर या ठिकाणी पूर्णतः भाव चढतोय देवबाग क्रिकेट संघ. 64 धावा धाव फलकावर. शेवटचा फलंदाज मैदानावर जातोय सिद्धार्थ. 65 धावा या धावफलकावर. 65 धावा धावफलकावर. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा पंचांकडनं येतोय. अजूनही फ्री हिटची सुसंधी निश्चितपणे. आणखी एक गडी बाद होतोय. धावसंख्या 66 धावा. 66 धावा 4 षटक 5 चेंडू यांचा खेळ समाप्त. मैदानाच्या बाहेर या ठिकाणी फलंदाजला धावचित होऊन जावं लागते, पण त्याच्या जागी नवीन फलंदाज येतोय राहुल. नवीन फलंदाज राहुल याची वर्णी ही मैदानावर लागते. राहुल अर्थात नॉन स्ट्राईकला. मोठा फटका टोलवायचा होता, फ्री हिटचा चेंडू होता. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. फ्री हिटच्या चेंडूमुळे फलंदाज सुरक्षित राहतोय. एक मात्र धावचीतचा अपवाद वगळता बाकी सर्व ठिकाणी तो सुरक्षित राहतोय. निश्चितपणे झेल टिपला गेला होता, दाद मागितली होती देवबाग संघाचा यष्टिरक्षक विक्की याने. जर चेंडू यष्ट्यांवर ओढवला असता तर संभाव्य एकेरी धाव रोखली जाऊ शकली असते. मात्र एकेरी धावेचा बोनस मिळतोय रेडी संघाला, ज्या एकेरी धावेने रेडी संघ निर्धारित 6 षटकात तब्बल 67 धावांचा डोंगर धावफलकावर झळकवतोय व श्री स्पोर्ट्स देवबाग क्रिकेट संघाला अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी 68 धावांचं आव्हान हे नजरेसमोर ठेवतोय. सुरुवातीच्या 3 षटकात योजनाबद्ध गोलंदाजी 3 षटकांमध्ये अवघ्या धावा झाल्या होत्या. त्या अर्थातच या ठिकाणी 21 धावा. त्यानंतर हरी नावाचं वादळ मैदानावर घोंगावतंय. हरी नावाच्या वादळानं 4 मुंड्या चित केलंय ते
देवबाग क्रिकेट संघाचा गोलंदाज अक्षय याच्या समोर हल्लाबोल करत व संघाला मजबूत अशी अवस्था प्रदान करून दिली आहे. 4 खंडणी षटकार हरी टोलवतोय. मात्र मित्र हो, सामना संपला नाही. नाण्याची एक बाजू म्हणजे रेडी क्रिकेट संघाची विस्फोटक फलंदाजी, दुसरी बाजू जर आजमावायची असेल तर देवबाग क्रिकेट संघ एवढ्या दूरवरच्या प्रवासातनं आलाय. मोठे सामने त्याने अनेक वेळा खेळलेत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग अनेक वेळा त्यांनी रचलाय. कालच्या दिवशी दर्शन बांदेकर याने काही कामगिरी चांगली केली नाही. मात्र दुसऱ्या बाजूने त्याच्या साथीदार महेंद्र यानं अर्धशतक झळकवून कोचरे संघाविरुद्ध आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तगड्या फटकेबाजीसाठी देवबाग संघ हाही प्रसिद्ध आहे. दोन्ही संघांसाठी जीवन मरण्याचा प्रश्न आहे. मात्र या अस्तित्वाच्या लढतीमध्ये कोणत्या संघाचा जीत होते, कोणत्या संघाला पराभव पत्करावा लागतो हे भविष्य काळ सांगेल. तत्पूर्वी वळूया हॅट्रिकच्या माध्यमासाठी. यापूर्वी जी हॅट्रिक झाली त्या हॅट्रिक बाबत आम्ही बोलत होतो. हॅट्रिक हा शब्द कसा क्रिकेटमध्ये आला तर मित्र हो, सन 1858 मध्ये इंग्लंडमध्ये 2 संघात एक सामना चालू होता. त्या सामन्यामध्ये H स्टीफन्सन नावाचा गोलंदाज, त्या गोलंदाजानं प्रतिस्पर्धी संघाचे सलग 3 चेंडूंवर 3 बळी घेतले. उत्सव साजरा झाला, जल्लोष साजरा झाला. मात्र त्या जल्लोषात पारितोषिक कोणी दिलं तर क्रिकेटच्या चाहत्याने. तो सामना पाहण्यासाठी जे चाहते वर्ग क्रिकेटचे त्या मैदानावर उपस्थित होते त्या चाहत्यांनी एक हॅट म्हणजे कॅप त्या स्टीफन्सन या गोलंदाजाला भेट म्हणून दिली आणि त्या दिवसापासून हॅट्रिक हा शब्द प्रचलित झाला सन 1858 ला. आणि 1878 पासून तो क्रिकेटमध्ये अस्तित्वात येऊ शकला. ही क्रिकेटमधील हॅट्रिक या शब्दाचा इतिहास तुमच्या समोर सादर करण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्ताने झाली. त्याबद्दल या ठिकाणी सर्व क्रिकेट रसिकांचे मनपूर्वक आभार मानतोय. आणि परत एकदा या सर्व सामन्याची सूत्र मी देतोय या ठिकाणी अक्षय धुरी यांच्याकडे व तुम्हा तमाम क्रिकेट रसिकांची रजा घेतोय. धन्यवाद. सन्माननीय यशवंत उर्फ बाळू पटनाईक आणि त्यांच्या समवेत सन्माननीय जगन्नाथरावजी डोंगरे सर हे प्रेक्षक वर्गांमध्ये आम्हाला दिसतायस. आम्ही विनंती करतोय या द्वयींना आपण मान्यवरांच्या मान्यवर कक्षेत येऊन स्थानपन्न व्हायचंय व या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. ओव्हर टू अक्षय. हॅलो, मॅच दरम्यान सन्मान्य समीर कांबळे साहेब यांचं आगमन होते. सर तुम्हाला विनंती करतोय मान्यवर कक्षेतून स्थानापन्न व्हायचंय. हॅलो, गॉडविन 3 षटकार लगावले तर जयेश तांडेल याचकडून 500 रुपये, तसेच शैलेश फोंडेक याचकडून प्रत्येक हॅट्रिक साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद पंडरे सर. चलेंगे मैदान के बीच में एक बिग फाइट मुकाबला, सेमीफाइनल का दूसरा मुकाबला मैदान के बीच में अंतिका स्पोर्ट रेडी वर्सेस सी स्पोर्ट देवबाग के बीच में चला जाएगा ये मुकाबला. सड़सठ रनों का 68 रनों का टारगेट मैदान के बीच में. गेंदबाजी मार्ग के ऊपर गौरेश कामली, पहली गेंद बिल्कुल और फुल टॉस वाली गेंद. नितिन जो कि ट्रैक पर बल्लेबाजी करता हुआ 9 सेकंड के ऊपर. गॉडविन नजर आता हुआ और गेंदबाजी मार्ग के ऊपर गौरेश कांबळे. एक कड़ा मुकाबला मैदान के बीच में. गौरेश चले अपने और से दूसरी गेंद लेकर फुल टॉस गेंद, फिर एक बार उड़ाने का प्रयास यहाँ पर. बेहतरीन फील्डिंग, सिंगल रन मिलेगा इस गेंद के ऊपर. सिंगल के ऊपर संतोष दोनों बल्लेबाज. सिंगल रन के तहत तारिक का स्कोर आगे बढ़ता हुआ. जहाँ बिल्कुल रिव्यू लिया गया इस यहाँ पर बीमर के लिए.
हमारे ऑफिशियल अंपायर चेक करेंगे और बिल्कुल एक सटीक निर्णय आपके पास पहुंचाएंगे। तब तक के लिए हेलो, फिर से एक बार बिल्कुल हमें फ्री हिट का मौका था, वहां पर नो करार दे दिया अंपायर ने। कैच के लिए मौका जरूर बनता लेकिन फ्री हिट था इस गेंद के ऊपर। कुल मिलाकर आरवलीश्वर आरवली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या मैदानावर सुरू होत आहे आणि आरवलीश्वर चषक 2024 दिमाखात या ठिकाणी सोहळा जो संपन्न होत आहे एका स्तुत्य अशा उपक्रमासाठी या ठिकाणी गांधी चौक रिक्षा चालक मालक संघटना शिरोडा यांनी तब्बल 5,000 रुपयांची आर्थिक देणगी या आमच्या संपूर्ण स्पर्धेसाठी दिली आहे। त्याबद्दल शिरोडा रिक्षा ऑटो चालक मालक संघटना आपले मनपूर्वक आभार आणि आपलं हार्दिक स्वागत। निश्चितपणे यूट्यूबवर आपल्या सर्वांच्या छबी ह्या टिपल्या जातील आणि त्या सादर केल्या जातील। आपल्या सर्वांच्या सहकार्यांचे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। परत एकदा मैदानावर जाऊया। सन्मान्य गौरव डडकर यांना विनंती करतोय सर्व रिक्षा चालक संघटनेचं एक सन्मान देऊन इकडे स्वागत करून घ्यायचं। इसी बीच बिल्कुल कैच के लिए मौका बना। अंपायर एक मिनट, अंपायर एक बॉल बिल्कुल आखिरी गेंद का खेल बाकी। फुल टॉस वाली गेंद हाफ वॉली पर लेकर खेला वहां पर। गेंद विकेट के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर बेहतरीन गेंदबाजी। बिल्कुल अगर बात की जाए तो कुल मिलाकर कुल मिलाकर बिल्कुल 4 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। पहले ओवर का खेल हुआ समाप्त। क्या बेहतरीन गेंदबाजी रही गौरेश की, बिल्कुल कसावट भरी गेंदबाजी। पावर प्ले का पहला ओवर बिल्कुल गौरव का एक लाजवाब गेंदबाजी का स्पेल यहाँ पर समाप्त होता। मात्र 4 रन खर्च किए, बेहतरीन गेंदबाजी गॉडविन और बिल्कुल नितिन, ये दोनों बल्लेबाज मैदान के बीच में। स्ट्राइक के ऊपर गॉडविन बल्लेबाजी करते हुए और फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन। नया गेंदबाजी मार्ग के ऊपर कार्तिक नजर आएंगे। अंपायर के दाई ओर से गेंदबाजी कार्तिक की बिल्कुल पहले मुकाबले में लाजवाब गेंदबाजी की थी, लेकिन सेमीफाइनल का दूसरा मुकाबला है, एक कड़ा मुकाबला है मैदान के बीच में। कार्तिक चले अपने ओर से पहली गेंद लेकर अंपायर के दाई ओर से। फुल टॉस गेंद बिल्कुल आने बल्ले के साथ उड़ाया गेंद को स्क्वायर लेग के ऊपर से तान दी गेंद बिल्कुल सीमा के पार। एनपी बोरवेल चक्का लगता हुआ और यहाँ पर 100 रुपए के हकदार बनते हुए डीजे। और एक गेंद बिल्कुल लाजवाब गेंद यहाँ पर बल्ले का चुम्मा लिया वहां पर, लेकिन सिंगल रन मुकम्मल होता हुआ इस गेंद के ऊपर। सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रनों के ऊपर।
कार्तिक की गेंदबाजी, कुल मिलाकर 2 गेंदों का खेल हुआ समाप्त। 2 गेंदों के समाप्ति के बाद 11 रन बने स्कोर कार्ड के और कार्तिक चले फिर एक बार अपने ओर से तीसरी गेंद लेकर अंपायर के दाई ओर से बिल्कुल खड़े खड़े खेलने का प्रयास था। वहां पर नॉट गेंद के ऊपर करीबी मामला, फिर एक बार रिव्यू लिया जाएगा। बिल्कुल थर्ड मैन के पास हम जरूर जाएंगे। थर्ड अंपायर नॉट गेंद के ऊपर बिल्कुल करीबी मामला बन चुका था। वहां पर गॉडविन रन लेने की चाहत थी, वहां पर वापस लौटे, वहां पर आधे पीछे। लेकिन अगर बात की जाए तो थर्ड मैन क्या निर्णय देंगे, थर्ड अंपायर के पास ये निर्णय। यह बिल्कुल आउट करा दिया। बैट बिल्कुल हवा में नजर आई और इसलिए अंपायर ने दंडित कर दिया। वहां पर वापस डगआउट में लौटना पड़ेगा गॉडविन को। जहां पर रन नहीं था वहां पर रन लेने की कोशिश वहां पर गॉडविन की, और एक बड़ा खिलाड़ी वापस डगआउट में लौटा, जो ताबड़तोड़ बल्लेबाजी करता है, जो विस्फोटक वाली बल्लेबाजी करता है, वो गॉडविन बैक टू द पवेलियन। श्रीस्फोट देवबाग 12वा खेळाडू कृपया कॉम्बॉक्सची संपर्क साधत आहे। श्रीस्फोट देवबाग संघ महेंद्र नए बल्लेबाज, 9 स्ट्राइक के ऊपर, स्ट्राइक के ऊपर नितिन, ये विस्फोटक वाले बल्लेबाज। इसी बीच कार्तिक के लिए इस बीच फिर एक बार उड़ाया, और मैगन खड़ी होती, खिलाड़ी आएंगे, कैच के लिए मौका और एक विकेट के ऊपर तालियों की गूंज। हंसिस का स्पोर्ट रेडी टीम के लिए लाजवाब वहां पर फील्डिंग, क्या गेंदबाजी की बिल्कुल कार्तिक ने। बैक टू बैक 2 विकेट चटके, कसौट भरी गेंदबाजी मैदान के बीच में। एक कड़ा मुकाबला, सेमीफाइनल का दूसरा मुकाबला मैदान के बीच में, एक कड़ा संघर्ष मैदान के बीच में नजर आता हुआ। दर्शन बांदेकर की कमी मैदान के बीच में नजर आई, क्योंकि अगर बात की जाए दर्शन बांदेकर बिल्कुल 2 ओवर उनके बिल्कुल सेट थे, और उसके बाद विस्फोटक वाली बल्लेबाजी, विध्वंसक बल्लेबाजी जिस खिलाड़ी की थी वो दर्शन बांदेकर कहीं ना कहीं यहाँ पर श्रीस्फोट देवबाग मिस करते हुए। लेकिन नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में, सतान ये बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में। लाजवाब गेंदबाजी कार्तिक की, बिल्कुल बैक टू बैक 2 विकेट चटके, हैट्रिक के कगार के ऊपर बिल्कुल कार्तिक खड़े। 4 गेंदों का खेल हुआ समाप्त, स्कोर कार्ड के ऊपर 11 रन बन चुके हैं। 78 रनों का पीछा करना है। बिल्कुल ये कड़ा संघर्ष, जो जीतेगा फाइनल में प्रवेश करेगा और खेलेगा आरोल शोर आरोल के सामने। फिर से एक बार चले, गेंदबाजी मार्ग के ऊपर कार्तिक अंपायर के दाई ओर से सफल होकर खेलने का प्रयास। बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं, स्टेप आउट करके आगे निकल चुके थे, लेकिन फिर एक बार बेंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब गेंदबाजी, कसौट भरी गेंदबाजी, मात्र 11 रन बने। कुल मिलाकर 11 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त। तो आखिरी गेंद का खेल बाकी, अंपायर के दाई ओर से गेंदबाजी, क्या बेहतरीन गेंदबाजी की है बिल्कुल कार्तिक ने। कसौट भरी गेंदबाजी, 2 विकेट चटकाए। लोअर फुट का गेंद बिल्कुल ब्लॉक हॉल में डालने का प्रयास, फिर एक बार सही तरह से कांटेक्ट ना हो पाए बल्ले और गेंद का, और एक बिंदी गेंद स्कोर कार्ड के ऊपर। यानी कि 12 गेंदों का खेल हुआ समाप्त, 1 विकेट 2 विकेट के नुकसान के ऊपर 11 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। डीजे गेंदबाजी मार्ग के ऊपर अंपायर के दाई ओर से गेंदबाजी करेंगे। ब्लॉक हॉल में डालने का प्रयास, लॉन्ग टॉप में गेंद निकलती हुई, और एक यहाँ पर बिंदी गेंद, हर एक बिंदी गेंद बिल्कुल बल्लेबाजी करते टीम के ऊपर दबाव पैदा करेगी, क्योंकि 68 रनों का टारगेट है। सीमित 5 ओवर का मुकाबला और तीसरा ओवर जो कि प्रगति पर चलता हुआ। पहली गेंद का खेल हुआ समाप्त, कुल मिलाकर 11 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। क्या बेहतरीन गेंदबाजी रही है। पहले ओवर में बिल्कुल एक दबाव पैदा हुआ, बिल्कुल रन नहीं खर्च किए बिल्कुल गौरव ने, और उस दबाव को बरकरार रखती गेंदबाजी बिल्कुल कार्तिक की। 2 विकेट चटकाए, लाजवाब गेंदबाजी, कसौट भरी गेंदबाजी। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला। स्ट्रेट ग्राउंड बॉलर पर खुद गेंदबाज आते हुए गेंद के ऊपर, गेंद को फील करते बिल्कुल बेंद गेंद की समाप्ति, और एक गेंद
बिंदी निकलते हुए। कुल मिलाकर 2 गेंदे यहाँ पर बिंदी, लाजवाब गेंदबाजी, बांध के रखा है बल्लेबाजों को, जकड़ के रखा है, बड़े शॉट के बिल्कुल बड़े शॉट के लिए तरसाने वाली गेंदबाजी मैदान के बीच में। और फिर एक बार चले गौरव, कदमों का इस्तेमाल, आगे निकल चुके थे, फिर एक बार बल्ले के बल्ले नहीं पड़े गेंद, फिर एक बार गेंद विकेट कीपर के दस्तन में, और एक बार गेंद बिंदी निकलते हुए। लगातार 3 गेंदे बिंदी निकले वहां पर, लाजवाब गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी मैदान के बीच में। गौरव यहां पर फिर एक बार चलेंगे गेंदबाजी मार्ग के ऊपर। 3 गेंदे यहां पर बिंदी, खुद की ओर से दूसरा और टीम की ओर से तीसरा ओवर लेकर फिर एक बार गेंद, बिल्कुल यू मिस, आई डेफिनेटली हिट, विकेट नंबर 3, बैक टू द पवेलियन डीजे। आते हुए स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेंगे। स्कोर कार्ड के ऊपर स्कोर कार्ड रुका हुआ बिल्कुल 11 रनों के ऊपर, 4 गेंदों का खेल हुआ समाप्त, 30 ओवर का 68 रनों का पीछा करना है। लाजवाब गेंदबाजी गौरव की, बिल्कुल अभी तक एक भी रन कर नहीं किया है तीसरे ओवर में। लोकल में डालने का प्रयास कवर के डिजाइन में यहाँ पर खेल के निकाला, जब तक फिर एक बार अक्षय जाएंगे गेंद के ऊपर, गेंद को फील करेंगे, वापस थ्रो करेंगे, और तब तक बहुत देर के बाद सिंगल रन मुकम्मल होता है। यहाँ पर सिंगल के तहत पारी का स्कोर 12 रनों के ऊपर, 5 गेंदों का खेल हुआ समाप्त तीसरे ओवर का। क्या लाजवाब गेंदबाजी रही है गौरव की, आखिरी गेंद का खेल बाकी, 5 गेंद के ऊपर बिल्कुल 1 रन खर्च किया है। लाजवाब गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी, खराब शॉट गेंद के ऊपर मजबूर कर देने वाली गेंदबाजी। स्लो गेंद यहाँ पर पेश की गई, बिल्कुल लाजवाब गेंदबाजी, और एक गेंद बिंदी निकलती हुई, क्या कसावट भरी गेंदबाजी हुई वहां पर। कुल मिलाकर 12 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 3 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो, तो आने वाली 12 गेंदों का खेल बाकी, और तब तक हम जाएंगे बिल्कुल डीजे मैन के पास। डीजे जितेंद्र नागोजी गेंदबाजी मार के पर स्टेडी ग्राउंड खेलने का प्रयास हुआ पर, फिर एक बार राहुल आएंगे स्क्रीन के ऊपर, गेंद को फील्ड करेंगे, वापस थ्रो करेंगे, और तब तक का सिंगल रन मुकम्मल। सिंगल के तहत 13 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। सिंगल डबल से काम बनेगा नहीं, यहाँ से बड़े शॉट की तलाश करनी होगी अगर श्रीस्पोर्ट देवबाग टीम को यह मुकाबला जीतना है। विस्फोटक वाली बल्लेबाजी करनी होगी। जितेंद्र चले अपने ओर से अगली गेंद लेकर, यह गेंद फिर लाजवाब गेंदबाजी, बिल्कुल ऑप्टिक हल्की से बाहर रखी थी, फाइटिश गेंद रख रहे हैं, बिल्कुल बल्लेबाजों को ललचाने का प्रयास यहाँ पर किया जा रहा है, और एक गेंद बिंदी निकलती हुई। कुल मिलाकर 13 रन स्कोर कार्ड के ऊपर। सतन इस बीच बड़ा शॉट में जिसकी मैं बात कर रहा था, बिल्कुल काउकोन के ऊपर से गेंद निकलती हुई सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। डीजे एक बार काउ कॉर्नर के रीजन में गेंद 1 बॉल यहाँ पर सीमा रेखा पार पहुंच जाएगी, 4 रनों के लिए। बैक टू बैक बिल्कुल एक छक्का लगा, उसके बाद एक चौवा। लाजवाब बल्लेबाज अब मात्र लय प्राप्त करते मैदान के बीच में। 4 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। 4 गेंदों का खेल हुआ समाप्त चौथे ओवर का। बिल्कुल पिछले 2 गेंदों के ऊपर 10 रन बने, लेकिन अगर बात की जाए गौरव की गेंदबाजी बिल्कुल
लाजवाब गेंदबाजी की थी, मात्र 1 रन कर किया था, एक विकेट चटका, बेहतरीन गेंदबाजी नजर आई। लेकिन उसके बाद अब मात्र थोड़े से महंगे जितेंद्र नागोजी नजर आते हुए, और एक गेंद फिर एक बार ऑफ टिक के बाहर रखने का प्रयास, बल्लेबाज स्टेप आउट करके आगे निकल चुके थे, फिर एक बार बल्ले के पल्ले नहीं पड़ी गेंद, गेंद बिल्कुल विकेट कीपर के दफ्तर में, और एक बेंदी गेंद निकलते हुए कुल मिलाकर 5 गेंदों का खेल हुआ समाप्त। आखिरी गेंद का खेल बाकी है। बेहतरीन गेंद यहाँ पर, बेहतरीन स्ट्रोक वहां पर, और स्क्वायर लेग कर गेंद सीमा रेखा पार पहुंचते हुए 4 रनों के लिए, 4 रनों के अंदर फिर एक बार भारत का स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। 4 ओवर का खेल समाप्त हो तो आखिरी बिल्कुल ओवर का खेल बाकी, स्लॉग ओवर में विस्फोटक वाली बल्लेबाजी होनी चाहिए। क्या होगा बिल्कुल स्लॉग ओवर में, किसके पास जिम्मेदारी सौंपी जाएगी, कैसे होगी बल्लेबाजी, बिल्कुल इसका आंखों देखा हाल जरूर सुनाएंगे। लेकिन तब तक जाएंगे डीजे मैन के पास। सर डीजे। यस डीजे, बिल्कुल 6 गेंदों का खेल बाकी, 41 रनों की जरूरत है 6 गेंदों के ऊपर। शुरुआत से अगर बात करें तो बेहतरीन गेंदबाजी हुई थी, हाथ खोलने का मौका नहीं दिया बिल्कुल गेंदबाजों ने। रोहित के इसको नए गेंदबाजी मार्ग के पर, अंपायर के दाई ओर से रोहित चले पहली गेंद लेकर। इसी बीच लाजवाब फील्डिंग, वहां पर सिंगल रन मुकम्मल करेंगे, बेहतरीन फील्डिंग, सिंगल के पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब गेंदबाजी रही है बिल्कुल हंसिका स्पोर्ट रेडी टीम की, क्या कसावट भरी गेंदबाजी रही है। गौरव, बिल्कुल कार्तिक, उसके साथ जितेंद्र नागोजी, अब मात्र रोहित के उसकर गेंदबाजी मार्ग के ऊपर। स्लॉग ओवर में बेहतरीन गेंदबाजी जिसकी रहती है, फिर एक बार चले अपने ओर से दूसरी गेंद लेकर, बड़ा शॉट खेलने का प्रयास, फिर एक बार असफल होता हुआ। स्क्वायर लेग रीजन में जब तक खिलाड़ी आएंगे इनको फील्ड करेंगे, मात्र सिंगल रन। अब मात्र औपचारिकता बाकी इस मुकाबले में, क्योंकि बेहतरीन गेंदबाजी रही है। 1 रन के तहत पारी का स्कोर 29 रनों के ऊपर निकलते हुआ 68 रनों का पीछा करना है, क्या विस्फोटक वाली बल्लेबाजी रही थी बिल्कुल हंसिका स्पोर्ट की। लेकिन उसके बाद सीरीज फॉर देवबा कहीं ना कहीं यहाँ पर वो ताबड़तोड़ वाली बल्लेबाजी हो न सके, और एक ब्लॉक वाली गेंद अंपायर ने यहाँ पर नो करार दे दिया। बिल्कुल स्टेप आउट करके आगे निकल चुके थे वहां पर खिलाड़ी, तो अंपायर ने दंडित कर दिया। मतलब एक अतिरिक्त रन जरूर खाते में जोड़ा जाएगा, फ्री हिट का मौका रहेगा, लेकिन काफी देर हो चुका है बिल्कुल मुकाबले में। रोहित चलेंगे फिर एक बार गेंदबाजी मार्ग के ऊपर, स्कोर बनता हुआ 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। अंपायर के दाई ओर से चले गणपत, जो कि स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करते हुए, और इसी बीच चले लोगन के में फिर एक बार फील्डिंग का प्रयास बहुत ही बढ़िया यहाँ पर राहुल का, वापस थ्रो करेंगे, सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। बिल्कुल मात्र औपचारिकता बाकी है, कुल मिलाकर 3 गेंदों का खेल बाकी है इस स्लॉग ओवर में। लाजवाब यहाँ पर गेंदबाजी, उतनी बढ़िया बल्लेबाजी रही थी, टॉस जीतकर बल्लेबाजी करने का फैसला कहीं ना कहीं सही साबित होता हुआ। फिर से एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, कदमों का इस्तेमाल करके आगे निकल चुके थे वहां पर के खिलाड़ी, और एक बिंदी गेंद। 4 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता है, मात्र 2 गेंदों का खेल बाकी है। क्या बेहतरीन गेंदबाजी, हाँ दर्शक की कमी नजर आई इस मुकाबले में। और फिर एक बार चले रोहित गेंदबाजी मार्ग के ऊपर, 5वीं गेंद, क्या कसावट भरी गेंदबाजी की है। स्लो रन गेंद यहाँ पर चेंज ऑफ द पेस, फिर एक बार गति में परिवर्तन लाई, गेंद विकेट के ऊपर के दस्तनों में, और एक बिंदी गेंद के समाप्त स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी गेंद का खेल बाकी है और औपचारिकता बाकी है बिल्कुल हंसिका स्पोर्ट रेडी टीम बिल्कुल जीत के कगार के ऊपर। और इसी बीच रोहित चले अंपायर के दाई ओर से गेंदबाजी मार्ग के ऊपर, ट्रेंडी ग्राउंड खेला हुआ शॉट यहाँ पर बिंदी गेंद के समाप्त, और यहां से जीत हासिल करते हुए बिल्कुल हंसिका स्पोर्ट रेडी टीम बिल्कुल आगे आने वाले बिल्कुल मुकाबले में, यानी कि फाइनल के मुकाबले में प्रवेश करते हुए आरोली के साथ खेलेगी हंसिका स्पोर्ट रेडी टीम।